नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, ब्लू व्हेल गेम हा प्रकार काय? मुलं का आत्महत्या करतायत? चला बघूया। ब्लू व्हेल गेम मुलांच्या जीवावर उठली। नुकतीच एका गेमच्या नादात एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली। त्यामुळे सध्या मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग पासून मुलांना दूर ठेवण्याची जबाबदारी वाढलेली आहे। ही जबाबदारी केवळ पालकांचीच नाही तर शाळेची सुद्धा आहे, कारण मुलं दिवसातील 6-7 तास शाळेमध्ये असतात। त्यामुळे या मोबाईल आणि गेमिंग पासून कसे दूर राहतील हे पाहण्याचं कर्तव्य शिक्षकांचं सुद्धा आहे। पालक आणि शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुलांना समजावताना तुम्ही त्यांच्यावर ओरडून त्यांना मारहाण करून ही गोष्ट सांगू नका। असं केल्याने मुलं अधिकच वात्रट होतील आणि ते तुम्हाला घाबरणं सोडून देतील। मुलं एकटी असणं, आत्मविश्वास नसणं, समाजाकडून, शाळेकडून सतत नकारात्मक प्रतिक्रिया मुलांना मिळणं हे त्यांना सतत मोबाईल आणि गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहे। त्यामुळे शाळेत अभ्यासात कमी असणारी, पालकांसोबत जास्त न मिसळणारी, मित्रांच्यातही मिक्स न होणाऱ्या मुलांना अधिक काळजी घेण्याची गरज असते। जी मुलं दिवसा अस्वस्थ असतात आणि रात्री मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असतात, अशा मुलांची अधिक काळजी घेणं गरजेचे आहे। मग आता बघूया काय आहे ही ब्लू व्हेल गेम। ही एक अशी गेम आहे जी मुलांना ती खेळण्यासाठी प्रोत्साहित करते। मुलं जेव्हा ती गेम खेळू लागतात तेव्हा ती त्यांच्यात गुंतू लागतात। मुलांच्या स्वभावात देखील बदल होतो, ती शांत राहू लागतात आणि एकटी राहू लागतात। गेमचा शेवट होईल तसा शेवटचा टास्क हा इमारतीवरून उडी मारणे हा आहे। त्यामुळे मुलं ह्या गेमचा शिकार होत आहे। त्याचा नुकताच एक बळी पुण्यात गेलाय। हे तुम्ही बातमी वाचलीच असेल, वाचली आहे ना? नसेल वाचली तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे अनेक नवीन मुलांचा जीव वाचेल। या गेम मध्ये जितके टास्क दिलेले असतात ना, ते पूर्ण करून त्याचे व्हिडिओ, फोटो अपलोड करावे लागतात। आता हे फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही फेल होता आणि तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क मिळतात, असं या गेम खेळणारी अनेक मुलं सांगत आहेत। आपल्या आजूबाजूला अशी मुलं आहेत का, यासाठी आता आपण लक्ष द्यायला हवं। आता हे सगळं करत असताना आपण सतत लक्ष ठेवायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा। या गेम बाबत मुलांनी जर तुमच्याकडे विचारणा केली तर तुम्ही त्यांना ही सर्व माहिती द्या, कारण कसं आहे, आपल्याला जर ही माहिती नसेल तर आपण आपल्या मुलांना काय माहिती देणार बरं? हे कसं आहे सांगतो तुम्हाला की मुलांसाठी ही गेम कशी हानिकारक आहे तेही त्यांना सांगा। तुमची मुलं इंटरनेटवर काय पाहतात, काय करतायत हे नक्की एकदा तपासून बघा। तुमची मुलंच नाही तर तुमची नातवंडे देखील यामध्ये गुरफटलेली असू शकतात। मुलं एकटीच बसायला लागली, रात्रीचं जागरण करायला लागली तर त्यांच्याकडे नीट लक्ष द्या, कारण ही कदाचित ही ब्लू व्हेल खेळण्याची सुरुवात असू शकते। मुलांच्या दिवसभराच्या रुटीन मध्ये जर फरक पडला तरीही काळजीचं कारण असू शकतं बरं का। म्हणजे तुमचा मुलगा जर रेग्युलर खेळत असेल, फिरत असेल आणि अचानक तो आता शांत राहायला लागला तर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या। आणि विशेषतः पालकांनो हे लक्षात असू द्या, तुमच्या मुलाची झोप पूर्ण होत नसेल तर तो नक्कीच रात्री जागरण करत असेल, अशा वेळी काळजीचं कारण हे असू शकतं बरं का। याही गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष ठेवायला हवं। मुलं दिवसभर मोबाईलला चिकटून बसले असतील किंवा टीव्हीवर हॉरर पिक्चर बघत असतील तर आपण सावध व्हायला हवं। तसेच पहाटे उठून भीतीदायक व्हिडिओ बघत असतील किंवा अजून एक गोष्ट म्हणजे किंवा ते हातावर कापून घेत असतील, त्याचे फोटो शेअर करत असतील तर ही धोक्याची घंटा असू शकते। आणि या सगळ्या गोष्टींवर आपण बारकाईने लक्ष ठेवायला हवं। किंवा आपल्या परिसरातील, आपल्या सोसायटीतील मुलं अशी करत असतील तर त्याकडेही लक्ष ठेवा आणि त्यांच्या पालकांना त्याची जाणीव करून द्या। शक्यतो या शिक्षकांच्याही लक्षात यायला हवं, त्यांनी याची जाणीव त्या विद्यार्थ्याच्या पालकांना करायला हवं, कारण या गेम मध्ये स्वतःला इजा करून घ्या आणि त्याचे फोटो अपलोड करा असे स्पष्ट सांगण्यात येते। त्यामुळे मुलं असे काहीतरी प्रयोग करत आहेत, याकडे सुद्धा आपलं लक्ष असायला हवं। आता काल परवाचीच घटना सांगायची तर पुण्यातल्या रावेत मधल्या एका 15 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतरच ही ब्लू व्हेल चॅलेंज पुन्हा एकदा चर्चेत आली। हा एक रहस्यमय ऑनलाईन गेम म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये तरुणांना 50 दिवसात 50 आव्हाने पूर्ण करायची असतात। या खेळाचे जगभरातील अनेक तरुणांच्या आत्महत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येते, पण या खेळामागील खरं सत्य काय माहिती? चला बघूया।
पुण्यातल्या रावेत मधल्या एका 15 वर्षीय मुलाने या गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्यानंतर या कथेची सुरुवात रीना पॅलेन्कोवा नावाच्या एका तरुणीपासून होती. साधारण 22 नोव्हेंबर 2015 रोजी रशियातील दक्षिण पूर्वेकडील भागात राहणाऱ्या रीनाने एक सेल्फी पोस्ट केली. काय पोस्ट केली तर या फोटोमध्ये ती बाहेर उभी होती. तसेच तिच्या हातावर कोरड्या रक्ताचे डाग दिसत होते आणि फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले होते न्या बाय. यानंतर दुसऱ्या दिवशी तिने आत्महत्या केली. रीना पॅलेन्कोवाच्या मृत्यूची चर्चा रशियातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्क व्हॉट्सअपवर झाली. या फोरमवर तरुणांमध्ये शाळा, वर्गमित्र यासारख्या सामान्य गोष्टीच्या चर्चेबरोबरच डिप्रेशन, एकटेपणा आणि आत्महत्या यासारख्या गंभीर विषयाचीही चर्चा होत असे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रीनाबद्दलच्या अफवा पसरल्या. काही जणांनी तिच्या आत्महत्येचं कौतुक केलं. तिच्या शेवटच्या क्षणाचे व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट करण्यात आले. पण या सर्व अफवांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. रशियन अकॅडमी ऑफ नॅशनल इकॉनॉमिक अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधील वरिष्ठ संशोधक दारिया राडचेंको यांच्या मते खरे तर तिच्या आत्महत्येमागील खरी गोष्ट कोणालाही माहीत नव्हती, असाच दावा करण्यात आला होता. त्यानंतर लवकरच रीनाची कहाणी इतर किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांची जोडली गेली. साधारण 25 डिसेंबर 2015 रोजी रशियातील रियाझान शहराला राहणारी 12 वर्षीय अँजेलिना डेव्हिडोकोवाने आत्महत्या केली. अर्थात त्याच्या काही दिवसांनी त्याच शहरातील डायना कुझनेत्सोवानेही आत्महत्या केली. जेव्हा या मुलींच्या पालकांनी त्यांच्या ऑनलाईन अकाउंट तपासले तेव्हा त्यांना आश्चर्याची गोष्ट आढळली. ती म्हणजे काय तर दोन्ही मुली एकसारख्याच ऑनलाईन गटाचा भाग होत्या. या गटामध्ये रीना पॅलेन्कोवाचे चित्र, आत्महत्येबद्दलची पोस्ट आणि निळ्या व्हेलचे अनेक उल्लेख होते. यावरून असे दिसून येते की ब्ल्यू व्हेल चॅलेंज कदाचित एक काल्पनिक कथा असावी जी अनेक तरुणांच्या मनावर परिणाम करते. या खेळाचा निर्माता फिलिप बुडेकिन याला जेल झाल्यानंतरही तो खेळ अजूनही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतोय. रशियन न्यायालयाने बुडेकिनला रशियन तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 वर्षाची शिक्षा सुनावली. त्याने स्वतः कबूल केले होते की तो किशोरवयीन मुलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करायचा. तुम्हाला माहितीये ब्लू व्हेल चॅलेंज हा खेळ 2013 पासून सुरू आहे. बुडेकिन ऑनलाईन किशोरवयीन मुलांशी संपर्क साधून त्यांना या खेळात सामील करून घेत असे. तो त्यांना वेगवेगळे धोकादायक काम करायला सांगायचा, जसे की स्वतःला जखमी करणे, प्राण्यांना मारणे आणि शेवटी स्वतः आत्महत्या करणे. ज्या जेलमध्ये फिलिपला ठेवण्यात आले होते ना त्या जेलच्या एका अधिकाऱ्याने त्यावेळेस धक्कादायक खुलासा केला होता की फिलिपला अजूनही असंख्य मुलींची प्रेमपत्र येतात. फिलिप देखील या पत्रांना फिलिप बुडेल या नावाने उत्तर न देता फिलिप लिस या नावाने उत्तर देतो. एका मनोवैज्ञानिकाच्या अनुसार ज्या मुली या गेम निर्मात्याला पत्र लिहायच्या ना त्यांना त्यांच्या परिवाराकडून प्रेम, आपुलकीची भावना मिळत नसे. या भावना देखील हाच त्यांच्या मनात निर्माण करून द्यायचा. या मुलांकडून त्यांना अटेन्शन मिळत आहे, तो त्यांची काळजी करत आहे असेच त्या मुलांना वाटायचे. फिलिप या मुलींना सांगायचा की तुम्हाला विशेषरित्या निवडण्यात आले. मुलींना आई वडिलांनी कधीच प्रेमाने वागवले नाही, त्यामुळे जीवनात फक्त एकच सुंदर सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू असे सांगून तो मुलींना जाळ्यात ओढत असे आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असे. तर मित्रांनो, मला वाटतं अनेक आत्महत्या या ब्लू व्हेल गेमने झाल्या. आत्महत्या कोणी केल्या यापेक्षा या ब्लू व्हेल गेमचं रहस्य काय, त्याचा निर्माता कोण होता आणि या आत्महत्या करण्यासाठी काय काय प्रकार केले जातात, मुलांना कसं एकटं निवडलं जातं, त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला जातो, या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे आपली भावी पिढी सुरक्षित राहील. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसताय ना कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.